तीच ती मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग थांबाच, अगदी 15 मिनिटात होईल, जी की टेस्टी, हेल्दी आणि इझी पण असेल. अशीच ही ढाबा स्टाईल लसूणी मेथी. आता थांबलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मगच व्हिडिओ बघायला सुरुवात करा. मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्याला चिरून घ्यायची. भाजीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे, ते आपण तयार करून घेऊ. वाटणासाठी भाजलेले शेंगदाणे वाटीभर घ्यायचे, एक छोटा वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी बेसन घालून त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. साल काढलेले शेंगदाणे आपल्याला इथे वापरायचे. वाटण बनवून रेडी आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल तापवून त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून अख्ख्या तशाच आपल्याला वापरायच्या. आता त्या लसणाच्या फोडणीनंतर आपल्याला सर्व मेथीची भाजी त्यामध्ये घालून चवीपुरतं मीठ घालून त्याला 4 ते 5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची. भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून जिरे आणि कांदा याची फोडणी द्यायची. कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घेतले आहे. आता त्यात ॲड करू लसूण. 2 ते 3 मिनटं लसूण छान भाजून घ्यायचं आहे. आता त्यात ॲड करायचं आहे वाटण. वाटणामध्ये चवीपुरतं मीठ घालून त्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटातच वाटणाला छान तेल सुटायला सुरुवात होते. वाटण कढईला चिटकू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि झाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता त्यामध्ये ॲड करायचे पावडर्ड मसाले. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट घालून मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता मेथीची भाजी घालून मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं. मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकता, म्हणजे भाजी खूप घट्ट होणार नाही. आता आपल्याला वरून फोडणी द्यायची. फोडणीसाठी 2 चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेला लसूण जास्त वापरायचं कारण भाजीचं नावच लसूणी मेथी आहे. 5 ते 6 लाल मिरच्या आणि लाल मिरची पावडर घालून ती फोडणी त्या भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची. इथे तयार झालेली आहे आपली ढाबा स्टाईल लसूणी मेथी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.